असं आहे की सध्या इम्प्रूव्हमेंटमध्ये एक प्रस्ताव आलेला आहे आणि तो म्हणजे सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या संदर्भातला विषय. तत्कालीन आयुक्त त्यावेळेचे नगराणी साहेब होते. यांनी खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने एवढी घाई केली आणि मुंबई महानगरपालिकेचा भूखंड तर आहेच, पण त्याचबरोबर एवढं मोठं उपनगरामध्ये असणारं एक हॉस्पिटल म्हणजे 16 तारखेला आचारसंहिता लागली आणि 15 तारखेलाच त्याची NOC दिली. म्हणजे 223 कोटीसाठी 3000 कोटीचा जो काही व्यवहार आहे, म्हणजे जी वास्तू आपली आहे तयार आहे, त्या वास्तूचं NOC देऊन मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाला खुश करण्यासाठी हा व्यवहार केलेला आहे, हा खऱ्या अर्थाने सेव्हन हिल्सचा एक फार मोठा प्रश्न आहे. खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितलात तर सेव्हन हिल्स सारखी एवढी मोठी वास्तू आज इथे उभी आहे अंधेरी मरोळमध्ये, आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने 15 डिसेंबरला याची NOC देण्यात आली. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर NCL मध्ये सेव्हन हिल्स हॉस्पिटल जे होतं ते गेलं होतं. अनेक वर्ष आपण कोर्टात लढत होतो आणि त्या कोर्टाच्या लढाईमध्ये कोर्टाने असं त्यांना NCLनी सांगितलं होतं की आपण मुंबई महानगरपालिकेने हे घ्यावं किंबहुना इतर कुठल्या तरी बिल्डरला बोलवावं. याच्यामध्ये 2च बिल्डर खऱ्या अर्थाने बोलवण्यात आले. त्याच्यामध्ये सुद्धा एक बिल्डर यांनी माघार घेतली आणि एकाच बिल्डरला फक्त हे ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी संधी दिली. आणि खऱ्या अर्थाने जर ते बघितलं तर त्याच्यामध्ये कुठलीही म्हणजे MOU साठी आणि ना हरकत प्रमाण अगोदरच दिलंय आणि आता सुधार समितीमध्ये हा प्रस्ताव आणलेला आहे. म्हणजे आयुक्तांना एवढी काय घाई होती त्यावेळेच्या की हा प्रस्ताव सुधार समितीमध्ये येणं, प्रस्ताव पास होणं, सभागृहामध्ये येणं आणि सभागृहामधून पास झाल्यानंतर त्याचं बाकीची प्रक्रिया करणं गरजेचं होतं. पण त्यावेळेच्या आयुक्तांना असं का वाटलं किंवा कोणाचा दबाव होता की एवढी मोठी जी जमीन आहे आपली, आज जर ते त्या साधारण 15 लाख स्क्वेअर फीट बांधकाम तयार आहे, आपलं उपनगरामधलं एक मोठं हॉस्पिटल, जसं आपण आता आज म्हणतो की शहरामध्ये KM आहे, नायर आहे, सायन आहे, ह्या सगळ्या हॉस्पिटलच्या जवळपास सेव्हन हिल्स हॉस्पिटल आहे. आणि मग जर हे हॉस्पिटल तयार 15 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम करून रेडी पोझिशनमध्ये असताना जर आज तिकडची जर आपण रेडी रेकनर भाव जर बघितलं तर साधारण तो 3000 कोटीच्या जवळपास जात आहे. आणि मग एवढी फक्त 223 कोटीसाठी मग मुंबई महानगरपालिकेकडे 223 कोटी नाही आहे का? आयुक्तांना असं वाटलं नाही का आपण हे 223 कोटी देऊन आपण ही मुंबई महानगरपालिकेला उभी असलेली वास्तू आपण ताब्यात घेऊया? आणि हे न करता, ह्याचा विचार न करता अशा पद्धतीने केलेला एक फार मोठा भ्रष्टाचार मी तर म्हणेन आयुक्तांनी कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाला खुश करण्यासाठी केलेला आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की गेल्या बजेटमध्येच म्हणजे आता जो बजेट पास झाला त्याच्यामध्ये नवीन हॉस्पिटलसाठी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. साधारण 150 कोटीच्या जवळपास काहीतरी नवीन एक हॉस्पिटल बांधायचं म्हणून केलं. मग 150 कोटी तुम्ही नवीन हॉस्पिटलसाठी करताय, मग ह्या प्रकल्पासाठी 223 कोटी का आयुक्तांना असं देऊसं वाटलं नाही? दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये मला एकंदर ज्या वेळेला माहिती मिळाली तर ग्लोबल आणि रिलायन्स या दोघांचं संगनमत आहे, म्हणजे त्यांची सिस्टर कन्सर्न म्हणजे बेबी कंपनी म्हणून आहे. आणि ज्युपिटर ह्यांनी हे केलं होतं, पण ज्युपिटरनी बॅकआउट केलं किंवा ते त्या अटी शर्तीमध्ये बसले नाहीत. आणि बसले नाहीत म्हणून एकच बिडर कसा काय एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी होऊ शकतो? खऱ्या अर्थाने आयुक्तांनी पुन्हा एकदा हे करायला पाहिजे होतं. आणि जर त्यांना म्हणजे पब्लिक पार्टनरशिपसाठी द्यायचंच असतं तर त्यांनी ते करायला पाहिजे होतं, पण ते न करता आपली एक एवढी मोठी वास्तू त्यांनी पुन्हा एकदा प्रायव्हेट संस्थेला कुठल्या तरी वरदहस्त कुठल्या तरी मोठ्या त्यांच्या ह्याला खुश करण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत जे आपल्याला खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. कारण नर्सिंग कॉलेज तिथे अर्धवट तयार आहे. ते नर्सिंग कॉलेज जर उद्या जर झालं तिथे तर तिथे आपल्याला
आपला स्टाफ तिथे स्वतःचा निर्माण करता येईल. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितला तर मोठ्या प्रमाणावर हा झालेला भ्रष्टाचार, कारण 3,000 कोटीची वास्तू आपण तिथे उभी असताना सुद्धा फक्त 223 कोटीसाठी आयुक्तांनी अशा पद्धतीने केलेला हा गैरव्यवहार. आणि म्हणून आम्ही पुन्हा सुधार समितीमध्ये या सेव्हन हॉस्पिटलचा जो प्रस्ताव आहे त्याला आमचा विरोध असेल, कारण मुंबई महानगरपालिका स्वतः चालवू शकते, अनेक हॉस्पिटल चालवतोय. शेवटचं फक्त कोविडमध्ये जर आपण एका महिन्यामध्ये तो 1500 बेड पुन्हा, म्हणजे साधारण 300 बेड सुद्धा तयार नव्हते, पण आपण 1500 बेडपर्यंत नेलं ज्या हॉस्पिटलने, आणि ज्यांनी पूर्ण मुंबई शहराला या कोविड महामारीमध्ये वाचवलं, सुविधा दिली आणि ते हॉस्पिटल उभं राहिलं. एशिया खंडामध्ये एवढं मोठं हॉस्पिटल आपल्याला पुन्हा मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीने केलेला हा व्यवहार, मला वाटतं त्यावेळेचे आयुक्त जे होते त्यांनी हा केलेला फार मोठा भ्रष्टाचार आहे. हा कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणाच्या वरदहस्ताखाली केलेला आहे, हा एक मोठा संशयाचा भाग आहे असं मी सांगतो. धन्यवाद.